नमस्कार मित्रांनो, संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. मी घेतले संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायला. तर आता भात लावलेला आहे, पीठ मळलेलं आहे आणि सोयाबीनची आज भाजी आहे संध्याकाळच्यासाठी. आज तसा वार रविवार आहे आणि गुरुपौर्णिमा पण आहे. तर जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी सकाळी नॉनव्हेज करून झालेले आणि उरलेलं पण आहे, ते पण ते संध्याकाळी खातात. भात जायला लागलेला आहे. संध्याकाळचं जास्त कमी जेवण लागतं. गॅस केला, झाकण ठेवूया. चपात्या घेते करायला. मी तुम्हाला आहे ना माझ्या 2 चपात्या करून दाखवते. एक आमची महाराष्ट्रीयन चपाती जे काका मी खातो, आणि एक आहे ते दोन आहे मुसलमान लोक, भैया लोक, त्यांच्या छोट्या छोट्या पोळ्या असतात. जे आपले महाराष्ट्रीयन टाईपचे लोक आहेत त्यांना मी डब्याला 3 चपाती देते, 2 भाज्या देते, डाळ भात देते सकाळच्या टायमाला. संध्याकाळच्या टायमाला 1 भाजी देते, 3 पोळ्या देते आणि डाळ भात देते. आणखीन नॉनव्हेजचं जेवण असेल तर चिकन देते, अंडं देते, देते आणि 3 पोळ्या, कांदा, लिंबू. चला स्वयंपाकाला लागूया, चपात्या करूया. तुम्हाला दाखवते चपाती माझी. चपात्या घेते करायला. चपाती दाखवते आपली एक महाराष्ट्रीयन पद्धतीची. खूप छोट्या पण नाही करत, खूप मोठ्या पण करत नाही, मीडियम करत असते. तुम्हाला दिसतंय का सगळं? मोबाईल छोटा आहे ना. अच्छा, आता दिसतंय. चपाती पण माझी चपाती बघा तुम्ही. माझ्या डब्यावाल्या लोकांना ना माझ्याच्या चपात्या म्हणजे डाळ तर त्यांना अप्रतिम आवडते. डाळ खूप ते आवर्जून खातात. भाजी थोडीफार तिखट आधी मध्ये होते, पण त्यांना माझ्या हातचं जेवण सगळ्यांना खूप आवडतं. माझं टिफिन जास्त एप्रिल मे मध्ये जास्त टिफिन असतात. काही बायका माहेरी जातात म्हणून ते लोक माझ्याकडे टिफिन लावतात जेवणाचे. मी एकटीच करते सगळं, पोळ्या भाज्या. फक्त एक निवडायला आहे बाई, तिचं पण मी तुम्हाला उद्या दाखते. तिचे मिस्टर मला भाजीपाला आणून देतात. मला पायाने चालता येत नाही, माझ्या पायात थोडा प्रॉब्लेम आहे. आपण आता स्वयंपाक करता 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 माझी पण पूर्ण स्टोरी तुम्हाला मी सांगेल. काय कसं एकटी राहणं, कसं मुलांना सांभाळणं, कसं. नवीनच सुरुवात झालेली आहे ना आपली व्हिडिओ बनवायची, तर तुम्हाला सगळं मी शेअर करेल. तवा तापलेला नाहीये, एक पोळी झालेली, ते पण साईडला ठेवूया. मला तरी पण सकाळी 1 तास जातो पोळ्या बनवायला. तवा तापलेला आहे, तव्यावर एक पोळी टाकलेली, पोळी लाटून झालेली आहे. गोळे करून घेते म्हणजे फारसा वेळ होत नाही. साडेसहा 7 वाजेपर्यंत 7 झालं, 6 झालं. 7 वाजेपर्यंत मला सगळं आवरून देवाची पूजा वगैरे सगळं करावं लागत असतं. पाणी भरणं, सगळं हळूहळू तुम्हाला दाखवेल मी. रोज मला असा आंबाडा बांधून राहावा लागतो. एकही केस जेवणात आलेला चालत नाही. मग डबेवाले टिफिन सोडतील या भीतीने. अजूनपर्यंत तर माझी एक पण कंप्लेंट नाही आली की तुमचं जेवण असं आहे तसं आहे. एकही कंप्लेंट आलेली नाही. मी सहसा राईस मधलं पाणी ना काढून फेकून देत असते. ती गंजी म्हणतात ना, ती काढते. आता नाही काढली मी. चपाती आपली
तुम्हाला अजून आता ते जे 4 चपात्या असतात ना त्या दादांच्या, म्हणजे ते भाऊ आहेत ते, त्यांना आपल्या पोळ्या आवडत नाही, असं म्हणजे तेलाच्या चपात्या ते खात नाही, मग विदाऊट तेलाच्या चपात्या त्यांच्या असतात. तुम्हाला आता ह्या चपात्या व्हायला तरी मला अर्धा तास लागेलच. तुम्ही म्हणा. चपाती माझी खूप छान असते.